नमस्कार विद्यार्थ्यांनो. आजच्या या मराठी अध्यापन शास्त्राच्या सेशन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. सुरू करूयात आपण सेशन. बघा, पहिला प्रश्न काय आहे? आधारभूत पातळीवर मूल्यमापनाचं तंत्र आणि प्रक्रिया या प्रकारे असावे की. मग आधारभूत पातळीच्या विषयी विचारलेलं आहे की आधारभूत पातळीवर मूल्यमापनाचं जे तंत्र आहे किंवा मूल्यमापनाची जी काही प्रक्रिया आहे ही प्रक्रिया कशी असली पाहिजे. मग बघा, ऑप्शन्स काय दिलेत? सुगम चाचण्या आणि परीक्षा मुलांच्या अनुरूप ठरतील. विद्यार्थ्यांचा शिक्षण अनुभवाचा तो नैसर्गिक विस्तार ठरावा. वर्गातील त्याच्या सादरीकरणाचे त्यातून योग्य विवरण आणि मूल्यमापन होईल. सर्व विद्यार्थ्यांच्या प्रदर्शनाचे एकाच पद्धतीतून शिक्षकाला मूल्यमापन करता येईल. एकाच पद्धतीमधून सर्व जे विद्यार्थी आहेत त्यांचं मूल्यमापन करता येईल का या ठिकाणी? नाही. पण नेहमी लक्षात ठेवायचं आहे, मूल्यमापनाचं तंत्र असू द्या किंवा जी काही प्रक्रिया आहे ही प्रक्रिया कशी असली पाहिजे, तर विद्यार्थ्यांच्या शिक्षण अनुभवाचा तो नैसर्गिक विस्तार असणं गरजेचं आहे. म्हणजे दैनंदिन शिकवण्याच्या एक नैसर्गिक भाग म्हणून मूल्यमापन केलं पाहिजे. विद्यार्थ्यांच्या ज्ञानात्मक विकास आणि भाषा यांच्या संबंधाबाबत योग्य विधान कोणते आहे? मग बघा, ज्ञानात्मक विकास आणि भाषा यांचा संबंध आहे की नाही हे आपल्याला बघायचंय. मग या ठिकाणी काय म्हटलं बघा, याचा संबंध लिंकेज स्टिम्युलस रिस्पॉन्स आणि अनुकरणाची प्रक्रिया जी आहे या सिद्धांताशी संबंधित आहे, जे की काय आहे, चुकीचं आहे. म्हणजे प्रत्येक माणूस भाषा आत्मसात करण्याच्या कौशल्यासह जन्माला येतो असा याचा अर्थ आहे का? नाही. विकासाचा काहीही संबंध नाही हे सुद्धा चुकीचं आहे. याचा संस्कृती आणि समाजाशी जवळचा संबंध आहे, ज्यात विद्यार्थी राहतो हे काय असणार आहे? योग्य उत्तर असणार आहे. कारण या ठिकाणी बघा, ज्ञानात्मक विकास आणि भाषा यांचा संबंध विचारलेला आहे. मग नेहमी लक्षात ठेवायचं आहे, भाषा आणि ज्ञानात्मक विकास यांचा काय असतो? जवळचा थेट संबंध असतो. कारण जी भाषा आहे ही भाषा सामाजिक परस्पर संवादातून विचारांच्या विकासाला काय करत असते? चालना देत असते. त्याचमुळे भाषा आणि ज्ञान असेल किंवा भाषा आणि विचार असेल यांचा थेट संबंध असतो, जवळचा संबंध असतो. पुढीलपैकी कोणत्या कृतीतून द्वितीय भाषा उत्तम प्रकारे शिकता येते? जर का आपल्याला द्वितीय भाषा शिकायची असेल तर त्यासाठी उत्तम उपक्रम कोणता किंवा पद्धत कोणती? तर बघा, अशा वर्गात जिथे तुम्हाला व्याकरणावर भर देता येते आणि शिक्षकांकडून मदत मिळते. मग व्याकरणावर जास्तीत जास्त भर देऊन द्वितीय भाषा उत्तम प्रकारे शिकू शकतो का आपण? नाही. श्रव्य भाषिक पद्धतीप्रमाणे सतत संवादाचा सराव करणं, लक्ष्य भाषेच्या शिकवणी वर्गाला जाणं. जी लक्ष्य भाषा म्हणजे द्वितीय भाषा तुम्हाला शिकायची आहे त्याचे क्लासेस लावणं, शिकवणी लावणं, हा या ठिकाणी एक मार्ग दिलेला आहे जो की चुकीचा आहे. श्राव्य भाषिक पद्धतीप्रमाणे सतत संवादाचा वापर करणं, जास्तीत जास्त द्वितीय भाषेमध्ये जर का आपण बोललो तर द्वितीय भाषेचा विकास होईल. पण सर्वात जास्त एकदम सुटेबल किंवा सर्वात जास्त महत्त्वाचा असा उपक्रम कोणता असेल की त्या भाषेच्या मूळ भाषकासोबत सतत संपर्कात राहणं. जर का जी भाषा आपल्याला शिकायची आहे ती भाषा येत असलेल्या मूळ भाषकासोबत जर का आपण सतत संपर्कात राहिलो तर द्वितीय भाषेचा जो विकास आहे हा आपल्यामध्ये खूप चांगल्या पद्धतीने होत असतो. भाषा शिक्षण ही अशी एक क्रिया आहे जी जन्मापासून सुरू होते आणि जीवनभर सुरू राहते. तुम्ही या विधानाशी सहमत आहात किंवा नाही असं विचारलंय. म्हणजे मी लक्षात ठेवा, भाषा शिक्षण वेगळं आहे आणि भाषा आत्मसात करणं किंवा भाषा संपादन करणं ही जी कॉन्सेप्ट आहे ही कॉन्सेप्ट वेगळी आहे. आता भाषा आत्मसात करणं किंवा संपादन करणं म्हणजे काय असणार आहे? जसं की लहान मूल जन्माला आल्यानंतर लगेच काय करत असतं? भाषा शिकत असतं. म्हणजे भाषेचा विकास हा लहान मूल जन्मल्यापासूनच सुरू होत असतो. बरोबर? मग जन्मापासून ते मृत्यूपर्यंत चालणारी प्रक्रिया म्हणजे काय? भाषा आत्मसात करणं. भाषा आत्मसात करणं किंवा भाषेचं जे काही संपादन आहे, भाषा संपादन करणं म्हणजेच काय असणार आहे या ठिकाणी? येस, काय असणार आहे? भाषा शिक्षण असणार आहे का? नाही, भाषा शिक्षण नसणार आहे. भाषा आत्मसात
कधीपासून करतं? लहान मूल जन्माला आल्यापासून करतं. ते पूर्ण मृत्यूपर्यंत भाषा विकासाची किंवा भाषा आत्मसात करण्याची प्रक्रिया ही अखंडपणे चालणारी प्रक्रिया असते. पण भाषा शिक्षण कधी सुरू होतं? भाषा शिक्षण हे औपचारिक पद्धतीने शाळेमध्ये दिलं जातं. म्हणजे जेव्हा विद्यार्थी शाळेत जातो, शाळेत गेल्यानंतर ज्या भाषा शिकविल्या जातात त्यालाच काय म्हटलं जातं? भाषा शिक्षण असं म्हटलं जातं. मग भाषा शिक्षण ही जी काही प्रक्रिया आहे, ही जन्मापासून सुरू होते आणि जीवनभर सुरू राहते. हे विधान कसं आहे? चुकीचं आहे. विधानाशी मी सहमत नाही, हे बरोबर वाक्य आहे. जर का भाषा शिक्षणाऐवजी त्या ठिकाणी भाषा संपादन दिलं असतं किंवा भाषा आत्मसात करण्याची जी क्रिया आहे, ही जन्मापासून सुरू होते आणि मृत्यूपर्यंत चालते असं जर का वाक्य असतं तर हे वाक्य बरोबर असतं. छापील पुस्तकासोबतच ऑडिओ बुक्स आणि अशी पुस्तके जी विद्यार्थ्याला कौशल्य उपक्रमांमध्ये काय करत असतात, गुंतवून ठेवतील अशी वर्गात असली पाहिजेत. त्याचं कारण या ठिकाणी विचारलेलं आहे. यामुळे वर्गात वैविध्यता येते आणि विद्यार्थ्यांना वैविध्यता आवडते. म्हणजे फक्त विद्यार्थ्यांना वैविध्यता आवडत असते, वर्गामध्ये विविधता यावे हे याचं उद्देश किंवा कारण असू शकतं का? नाही. यामुळे शिक्षकांना मूल्यमापनासाठी वेगवेगळी पुस्तके वापरण्याचं स्वातंत्र्य मिळतं. चुकीचं आहे. यामुळे विविध विद्यार्थ्यांना त्यांच्या आवडीप्रमाणे जादा पुस्तके उपलब्ध होत असतात. हे पुस्तके शिक्षकांना डोईजड ठरणार नाहीत, ही चुकीचं आहे. मग या ठिकाणी काय म्हटलंय बघा, ऑडिओ बुक्स आणि अशी पुस्तके जी विद्यार्थ्याला कौशल्य उपक्रमामध्ये काय करतात, गुंतवून ठेवतील, ही वर्गात असली पाहिजेत. का असली पाहिजेत? कारण यामुळे काय होतं, जे विविध विद्यार्थी आहेत त्यांना त्यांच्या आवडीप्रमाणे जादा पुस्तके उपलब्ध होतात. इयत्ता 4थीच्या विद्यार्थ्यांना शिक्षक तातडीने गोष्ट वाचायला आणि 4 चित्रक्रमाने लावायला सांगतात. मग हा जो काही उपक्रम आहे, या उपक्रमाचं जे काही उद्दिष्ट आहे, हे उद्दिष्ट काय असणार आहे? मग या ठिकाणी बघा, उद्दिष्ट काय असणार आहे? इयत्ता 4थीच्या विद्यार्थ्यांना शिक्षक तातडीने काय करतात? गोष्ट वाचायला आणि 4 चित्रक्रमाने लावायला सांगतात. मग या उपक्रमाचं जे उद्दिष्ट आहे, हे उद्दिष्ट काय असणार आहे? चित्रांना जुळवणं असणार आहे का? जी चित्र आहेत, ही चित्र जुळवणं. ढोबळपणे वाचण्याचा सराव करणं, विशिष्ट माहिती मिळवण्यासाठी वाचनाचा सराव करणं, कथेतील नवीन आणि अवघड शब्दांची काय करणं? फेर पाहणी करणं. त्याचं करेक्ट आन्सर काय असणार आहे? ढोबळपणे वाचनाचा विद्यार्थ्यांमध्ये सराव करण्यासाठी हा जो उपक्रम आहे, हा उपक्रम काय केला जातो? राबविला जातो. मुलांनी पाठ्यसामग्री काळजीपूर्वक निर्लक्ष देऊन वाचावी, हे वाचन उपक्रमाचे मुख्य उद्दिष्ट आहे. हे म्हणजे काय असणार? आता हे कोणत्या वाचन प्रकाराचं उद्दिष्ट आहे, की जी काही पाठ्यसामग्री आहे ही काळजीपूर्वक वाचली पाहिजे. मग काळजीपूर्वक जी सामग्री आहे ही कोणत्या वाचनामध्ये वाचली जाते? विरंगुळा वाचनामध्ये काळजीपूर्वक वाचतो का आपण? नाही. निर्देशित वाचन? नाही. विस्तृत वाचन जे आहे, हे विस्तृत वाचन कशासाठी असतं? आपली जी काही आवड आहे, म्हणजे जर का आपल्याला वाचनाची आवड असेल, तर त्याकरता जे काही आपण वाचत असतो, त्याला विस्तृत वाचन असं म्हणत असतो, बरोबर? मग हे पण चुकीचं आहे. करेक्ट आन्सर काय असणार आहे? गहन वाचन असणार आहे. कारण गहन वाचन म्हणजेच काय असणार आहे? तर प्रत्येक शब्द, वाक्य आणि रचना लक्षपूर्वक या ठिकाणी काळजीपूर्वक काय केली जाते? वाचली जाते. त्याच्यामुळे हे जे काही उद्दिष्ट आहे, हे उद्दिष्ट कोणत्या वाचनाचं असणार आहे? गहन वाचनाचं असणार आहे. ओके, नेक्स्ट क्वेश्चन बघा. शिक्षकांनी दिलेल्या नमुना वाक्याचा पुन्हा पुन्हा सराव करून, म्हणजे या ठिकाणी सरावावरती भर दिलाय. सराव करून विद्यार्थी भाषेचा आकृतीबंध पाठ करतात. ते ठराविक वाक्य पाठ करतात आणि ते जेव्हा त्यांचा सराव करतात, तेव्हा त्यांना शिक्षकांकडून सकारात्मक प्रबलन मिळते. मग शिक्षक या ठिकाणी कोणत्या पद्धतीचा अवलंब करत आहेत? श्राव्य भाषा पद्धती, संज्ञानात्मक पद्धती, समग्र शारीरिक प्रतिसाद, संरचनात्मक पद्धती. मग या ठिकाणी शिक्षक ज्या पद्धतीचा अवलंब करत आहेत, ही पद्धत कोणती असणार आहे? तर श्राव्य भाषा पद्धती असणार आहे. कोणती पद्धती असणार आहे? श्राव्य भाषा पद्धती. ह्याच्यामध्ये बघा, जो काही संवाद आहे, सराव आहे,
संवाद, सराव आणि उच्चार यावर जास्तीत जास्त काय केला जातो, भर दिला जातो श्राव्य भाषा पद्धतीमध्ये. आणि रिपिटेशन म्हणजेच सराव सुद्धा जास्त केला जातो. विद्यार्थी व्याकरण, नियम आणि शब्दसंग्रह काय करतात, पाठ करतात आणि मातृभाषेत भरपूर काम करतात. मग शिक्षकाने कोणत्या पद्धतीचा अवलंब भाषा वर्गामध्ये केला आहे? अशी कोणती पद्धत आहे की ज्यामध्ये व्याकरणिक नियम पाठ केले जातात, शब्दसंग्रह पाठ केला जातो आणि त्याचबरोबर मातृभाषेचा जास्तीत जास्त वापर केला जातो? तर ही थेट पद्धत असेल का? थेट पद्धत आपल्याला माहिती आहे, थेट पद्धतीमध्ये मातृभाषेचा वापर केला जात नाही. नैसर्गिक पद्धत आहे का? नाही. संज्ञापनात्मक अध्यापन आहे का? नाही. ही जी पद्धत आहे ही पद्धत कोणती असणार आहे? व्याकरण भाषांतर पद्धत असणार आहे. ह्या पद्धतीमध्ये काय केलं जातं, तर जास्तीत जास्त मातृभाषेचा वापर केला जातो. व्याकरणाचे नियम जे आहे हे विद्यार्थ्यांना भाषांतराद्वारे शिकविले जातात. जर मुले दोन भाषा आपल्या सभोवतालातून ऐकतात, तर या दोन भाषांचा जो काही संपर्क आहे, हा संपर्क विद्यार्थ्यांसाठी कसा ठरेल? प्रतिकूल ठरेल किंवा मुलांना मदतरूप ठरेल? काहीही फरक पडणार नाही असं होईल का? नाही. त्याच्या आकलनात संदिग्धता निर्माण करेल, हे सुद्धा चुकीचं आहे. मग आता या ठिकाणी बघा, जर मुले दोन भाषा आपल्या सभोवतालातून ऐकत असतील, म्हणजे द्विभाषेच्या संपर्कात जर का एखादा विद्यार्थी आला किंवा एखादं मूल आलं, तर ते काय असणार आहे? दोन भाषांचा जो संपर्क आहे, तो त्या मुलांसाठी कसा असणार आहे? मदतरूप असणार आहे. कसा असणार आहे? मदतरूप असणार आहे. हे कधीच प्रतिकूल ठरेल? प्रतिकूल ठरेल का? नाही, प्रतिकूल नसतं. उलट या ठिकाणी द्विभाषिकतेमुळे काय होणार आहे? विद्यार्थ्यांमध्ये भाषेचा जो विकास आहे तो खूप चांगल्या पद्धतीने होत असतो. ओके, नेक्स्ट बघा, वाचनाची आवड निर्माण होण्यात मोठी अडचण उत्तम बालसाहित्याची उपलब्धता आणि प्रेरणा ही आहे. मग यातून बाहेर पडण्याचा जो काही मार्ग आहे, हा मार्ग काय असणार आहे? तर शिक्षकाने गृहपाठ म्हणून रोज एक पुस्तक वाचण्यासाठी विद्यार्थ्यांना प्रेरित करावे. रोज एक पुस्तक वाचण्यासाठी काय करणं? विद्यार्थ्यांना प्रेरित करणं. पालकांनी घरी ग्रंथालय तयार करण्यास उत्तेजन देणं चुकीचं आहे. मुलांमध्ये आवड निर्माण होईल असे व सहज उपलब्ध होईल असे बालसाहित्य याचा वापर करणं हे बरोबर असणार आहे. शाळेतील अधिकाऱ्यांनी मुलांना पुस्तक मेळ्यात घेऊन जावे, हे सुद्धा काय आहे? चुकीचं आहे. या ठिकाणी करेक्ट काय असणार आहे? जर का मुलांमध्ये आपल्याला वाचनाची आवड निर्माण करायची असेल तर गरजेचं काय? मुलांचा जो काही वयोगट आहे, मुलांच्या वयोगटानुसार त्यांच्या आवडी-निवडीनुसार बालसाहित्याचा उपयोग करणं गरजेचं आहे. प्राथमिक पातळीवर वाचन कौशल्याचे मूल्यमापन करताना भाषा शिक्षकाने कोणत्या गोष्टीवर विशेष भर द्यावा? आता कोणत्या गोष्टीवर विशेष भर द्यावा? तर बघा, बाराखडीतील अक्षर ओळख, विरामचिन्हांचा वापर, योग्य वेगाने केलेले वाचन, समजून केलेले वाचन. आता वाचन कोणत्याही प्रकारचं असू द्या, वाचन कौशल्य म्हणजे काय असणार आहे? जो काही मजकूर किंवा जी काही लिखित सामग्री आपण वाचतो, ती सामग्री वाचल्यानंतर त्याचा अर्थ, आशय, भाव आपल्याला समजणं गरजेचं आहे. बरोबर? म्हणजे समजून केलेले वाचन हे योग्य असणार आहे. ओके. वर्गातील एक चांगले संभाषण कौशल्य म्हणजे काय असणार आहे? एक चांगले संभाषण कौशल्य विचारलेलं आहे. मग शिक्षकाने अधिक स्पष्टीकरण करणं, शिक्षकाने एखाद्या गोष्टीचं जास्तीत जास्त स्पष्टीकरण देणं म्हणजे चांगलं संभाषण कौशल्य आहे का? नाही. विद्यार्थी जास्त ऐकतात, बोलघेवड्या मुलांचा अधिक सहभाग, विद्यार्थी जास्त बोलतात. जेव्हा विद्यार्थ्यांमध्ये जास्तीत जास्त संवाद होतो, संप्रेषण होतं, तेव्हाच त्या ठिकाणी काय होणार आहे? संभाषण कौशल्य विकसित होणार आहे. पाठाच्या सुरुवातीला शिक्षक वर्गातील मुलांना काय करतात? गटात विभागतात आणि गटामध्ये विभागून त्याने वर्तमानपत्रात वाचलेल्या एका मनोरंजक बातमीवर चर्चा करण्यास सांगतात. या प्रकारचं जे काही संभाषण उपक्रम आहे, हे संभाषण उपक्रम कोणतं असणार आहे? मौखिक ओघ सराव आहे,
नियंत्रित नियंत्रित मौखिक सराव आहे, निर्देशित मौखिक सराव आहे किंवा सक्रिय श्रवण आहे. सक्रिय श्रवण आहे का? नाही, चर्चा केली जाते त्याच्यावरती. बरोबर, म्हणजे वर्तमानपत्रामध्ये वाचलेल्या एका मनोरंजक बातमीवरती काय केली जाते? चर्चा केली जाते. मग आधी जर का एखादी गोष्ट आपण वाचलेली असेल तर त्या ठिकाणी काय होणार आहे? परत त्याच विषयावरती विचार मांडताना आपल्याला काय होणार आहे? एकदम फ्लुएंटली आपण विचार मांडू शकतो. म्हणजेच या ठिकाणी काय होईल बघा, या प्रकारचा संभाषण उपक्रम म्हणजे काय असणार आहे? मौखिक ओघ सराव असणार आहे. ओरल फ्लुएन्सी प्रॅक्टिस असणार आहे. म्हणजे फ्लुएंटली या ठिकाणी विद्यार्थी काय करू शकतात? वाचलेल्या बातमीवरती चर्चा करू शकतात. समग्र भाषा पद्धती म्हणजे डॅश डॅश असते. आता समग्र भाषा पद्धती जी आहे ही पद्धती कशावर आधारित असते? तर संपूर्ण पाठाचा जो काही अर्थ आहे, अनुभव आहे, त्या अनुभवा आधारित किंवा अर्थ आधारित काय असणार आहे? समग्र भाषा पद्धती असते. मग या ठिकाणी प्रत्येक शब्द, वाक्य याचा जो काही अर्थ आहे हा अर्थ महत्वाचा ठरत नाही, तर संपूर्ण मजकुराचा अर्थ जो आहे हा महत्वाचा ठरत असतो. मग बघा, समग्र भाषा पद्धती जी आहे ही पद्धती म्हणजे काय असणार आहे? अर्थाधारित असते. समग्र भाषा पद्धती कशी असणार आहे? अर्थाधारित असते. कारण ही जी पद्धत आहे ह्या पद्धतीमध्ये काय केलं जातं? तर विद्यार्थ्यांना वेगवेगळी कौशल्य भाषेची शिकवली जात नाहीत. जेवढी पण भाषेची 4 कौशल्य आहेत, ऐकणं, बोलणं, लिहिणं, वाचणं, ही जी 4 कौशल्य आहेत, ही एकत्रितपणे ह्या कौशल्यांचा वापर करून अर्थ निर्मिती करण्याचं काम या ठिकाणी केलं जातं. कोझिकोड परिसरात विशिष्ट समुदायात बोलली जाणारी मल्याळम भाषा ही त्या परिसरातील दुसऱ्या भागात बोलल्या जाणाऱ्या मल्याळम भाषेपेक्षा किंचित वेगळी आहे. मग विशिष्ट समुदायाकडून बोलली जाणारी मल्याळम भाषा म्हणजे काय असणार आहे? मग नेहमी लक्षात ठेवायचं आहे, एखाद्या विशिष्ट छोट्या समूहाकडून बोलली जाणारी भाषा किंवा एखाद्या विशिष्ट समाजाकडून, जात प्रवर्गाकडून किंवा धर्माच्या लोकांकडून बोलली जाणारी जी भाषा असते त्या भाषेला काय म्हटलं जातं? तर सामाजिक बोली असं म्हटलं जातं. मग या ठिकाणी मल्याळम भाषा आहे म्हणजे आणि 2 वेगवेगळ्या परिसरामध्ये म्हणजे त्याच परिसरामध्ये 2 वेगवेगळ्या समुदायाकडून जी मल्याळम भाषा बोलली जाते त्यामध्ये अंतर आहे, त्यामध्ये डिफरन्स आहे. मग त्याला आपण काय म्हणणार? मल्याळमची सामाजिक बोली असं म्हणणार. मल्याळमची सामाजिक बोली. ओके, पुढचा प्रश्न बघा काय आहे? विविध गटांना पुढील नियत कार्य देण्यात आले आहे. या शब्दसंग्रह पाठांतर उपक्रमाला काय म्हणता येईल? मग पुढील शब्दांतील शब्द आणि कथन यांचा सहसंबंध स्पष्ट करणारा घटक शोधा. आता इथे 3 शब्द दिलेत बघा. कुटुंब दिलेले आहे. कुटुंब आणि नातेसंबंध एकमेकांशी संबंधित असणारे काय आहेत? शब्द आहेत. आणि भावना सुद्धा, जिथे कुटुंब आहे, जिथे नातेसंबंध आहे, तिथे भावना सुद्धा असतात. म्हणजे या ठिकाणी दिलेले जे काही 3 शब्द आहेत, हे 3 शब्द एकाच घटकाशी संबंधित आहेत. जर का मी तुम्हाला या ठिकाणी दिलं पाने, फुले, फळे. पाने, फुले आणि फळे. मग ही जी काही तिन्हीच्या तिन्ही शब्द आहेत, हे शब्द कशाशी संबंधित आहेत? एकाच घटकाशी संबंधित आहेत. बरोबर? मग जेव्हा असा काही शब्दसंग्रह तुम्हाला दिला जातो, की जो शब्दसंग्रह एकाच घटकाच्या अर्थाशी संबंधित असतो, तेव्हा त्याला काय म्हटलं जातं? आशयात्मक शब्दसंग्रह असं म्हटलं जातं. आशयात्मक शब्दसंग्रह एकाच थीमशी किंवा एकाच घटकाच्या अर्थाशी संबंधित असतं. ओके. दैनंदिन व्यवहारात परस्पराशी बोलली जाणारी भाषा म्हणजे काय? ज्ञानात्मक शैक्षणिक भाषा नैपुण्य हे असणार आहे का? नाही. संज्ञापनात्मक भाषा कौशल्य, परस्पर भाषा नैपुण्य, मूलभूत परस्पर भाषा संज्ञापन कौशल्य. नेहमी लक्षात ठेवायचं आहे, दैनंदिन व्यवहारात परस्पराशी बोलली जाणारी भाषा, जस की आपल्या मित्रांशी बोलताना आपण ज्या भाषेचा वापर करतो, घरातील व्यक्तींशी बोलताना ज्या भाषेचा वापर करतो, त्या भाषेला काय म्हटलं जातं? मूलभूत परस्पर भाषा संज्ञापन कौशल्य असं म्हटलं जातं. ओके, नेक्स्ट क्वेश्चन बघा काय आहे? माध्यमिक पातळीवर अध्यापन करणारी शिक्षिका विद्यार्थ्यांना एक मजकूर कथा वाचून त्यावर मजकुरातील आशय, कल्पना
यावर शक्ती आणि न्याय या दृष्टिकोनातून काय करायला सांगते, चर्चा करायला सांगते. मग या उपक्रमातून विद्यार्थ्यांच्या कोणत्या घटकाचा विकास शिक्षिकेला अपेक्षित आहे. मग या ठिकाणी बघा एखादा मजकूर वाचला जातोय किंवा कथा वाचली जाते आणि मग त्या मजकुरातील कथेतील आशय आणि कल्पना या दृष्टिकोनातून चर्चा करायला सांगते. मग नेहमी लक्षात ठेवायचं आहे, एखादा मजकूर असेल किंवा एखादी लिखित सामग्री असेल, ती वाचून त्यातील जो काही आशय आहे, त्यातील जे काही उद्दिष्ट असेल, हे उद्दिष्ट काय करणं, समजून घेणं आणि ओळखणं म्हणजेच काय असणार आहे, तर समीक्षात्मक साक्षरता कौशल्य. काय असणार आहे, समीक्षात्मक साक्षरता कौशल्य असणार आहे. तर समीक्षात्मक साक्षरता कौशल्यामध्ये काय केलं जातं, तर एखादा मजकूर आहे, एखादी लिखित सामग्री आहे, तर त्याच्या मागील उद्दिष्ट असेल, ते उद्दिष्ट ओळखलं जातं, दृष्टिकोन ओळखला जातो. ओके, नेक्स्ट क्वेश्चन बघा. व्याकरणाच्या अध्ययन अध्यापनात कार्यात्मक ज्ञान म्हणजे काय. ज्ञान हे दोन प्रकारचं ज्ञान असतं बघा. एक असतं कार्यात्मक ज्ञान आणि एक असणार आहे निर्देशक ज्ञान. निर्देशक ज्ञान म्हणजे असं ज्ञान असणार आहे की फक्त तुम्हाला ज्ञान आहे, एखादी गोष्ट तुम्हाला फक्त माहित असणं. पण कार्यात्मक ज्ञान जे आहे, हे कार्यात्मक ज्ञान म्हणजे काय असतं, माहित असलेल्या ज्ञानाचा वापर करता येणं. क्लिअर आहे. मग बघा, व्याकरणिक घटकांबद्दल माहिती असते. जर का घटकांबद्दल तुम्हाला फक्त माहिती आहे, तर हे ज्ञान कोणतं असणार आहे, निर्देशक ज्ञान असणार आहे, म्हणजेच डिक्लेरेटिव्ह नॉलेज असणार आहे. व्याकरणिक घटकांचा नियम माहित असणं हे सुद्धा काय, निर्देशक ज्ञान आहे. भाषा आणि तिची संस्कृती माहित असणं हे सुद्धा काय आहे, निर्देशक ज्ञान आहे. निर्देशक ज्ञान डिक्लेरेटिव्ह नॉलेज आहे. पण आपल्याला काय विचारलंय, कार्यात्मक ज्ञान विचारलंय. कार्यात्मक ज्ञान म्हणजे काय, व्याकरणाचे जे काही घटक आहेत, व्याकरणाचे नियम तुम्हाला माहित आहेत, पण ते नियम तुम्हाला वापरता सुद्धा येतात. फक्त माहित असणं, फक्त ज्ञान असणं म्हणजे काय, निर्देशक ज्ञान. आणि त्या ज्ञानाचा ऍक्च्युअल मध्ये वापर करता जर का येत असेल, तर त्याला काय म्हणायचं, प्रोसिजरल नॉलेज म्हणजेच काय, कार्यात्मक ज्ञान. मग बघा, व्याकरणिक घटक कसे वापरावे, त्याचा वापर कसा करावा, याचं ज्ञान म्हणजे कार्यात्मक ज्ञान. ओके, नेक्स्ट क्वेश्चन बघा. इयत्ता 7वीची शिक्षिका वर्गात जोड कार्य करून घेते. विद्यार्थ्यांच्या जोडीमधील विद्यार्थ्यांना 10 वाक्य असलेली कथा दिली जाते. दोघांची जोडी केलेली आहे, जोड कार्य दिलेलं आहे आणि 10 वाक्य असलेली कथा दिली आहे. जोडीतील एक मूल पहिले काय करतं, वाक्य वाचतं आणि दुसरे मूल ते वाक्य लिहिते. नंतर दुसरे मूल काय करतं, वाक्य वाचतं आणि पहिले मूल काय करतं, वाक्य लिहितं. म्हणजे आधी मी वाक्य बोलणार, तुम्ही ते लिहायचंय, नंतर तुम्ही वाक्य बोलायचं, मी ते ऐकून लिहिणार. क्लिअर आहे. म्हणजे ह्याच्यामध्ये भूमिका बदलली जाते, रोल बदलला जातोय. या प्रकारे ते उपक्रम पूर्ण करतात. शेवटी त्यांचे लेखन मूळ मजकुराशी तपासून घेतात. मग हा जो काही उपक्रम आहे, याला काय म्हटलं जातं. मग बघा, समोरची व्यक्ती जर का बोलत असेल, ते जर का आपण ऐकून व्यवस्थित लिहत असू, तर ह्याला काय म्हटलं जातं, श्रुत लेखन किंवा श्रुती लेखन पण म्हटलं जातं, श्रुत लेखन सुद्धा म्हटलं जातं. ऐकायचं आणि ऐकलेलं व्यवस्थित लिहायचं. पण या ठिकाणी फक्त व्यवस्थित ऐकून लिहिण्याची प्रक्रिया आहे का, नाही. एकदा मी ऐकणार आणि लिहिणार, एकदा तुम्ही ऐकायचं आणि लिहायचंय, बरोबर. म्हणजे या ठिकाणी परस्पर लेखन आहे का, परस्पर श्रवण, श्रुती लेखन नसणार. परस्पर श्रुती लेखन किंवा परस्पर श्रुत लेखन असं म्हटलं जातं. क्लिअर आहे. संकेत भाषेच्या संदर्भात पुढील पैकी कोणते विधान योग्य नाही. चुकीचं विधान या ठिकाणी विचारलेलं आहे. मग बघा, संकेत भाषा म्हणजेच काय असणार आहे, की अशी भाषा त्या ठिकाणी आपण काय करतो, आपल्या चेहऱ्यावरील हावभाव असतील, शारीरिक हावभाव असतील, या हावभावाच्या साहाय्याने आपण काय करत असतो, इतरांशी संभाषण करत असतो, संप्रेषण करत असतो. त्यालाच काय म्हटलं जातं, संकेत भाषा असं म्हटलं जातं. मग बघा, संकेत भाषेचे अनेक प्रकार आहेत. हे जे विधान आहे, हे विधान बरोबर आहे. संकेत भाषा ही नैसर्गिक भाषा आहे, हे सुद्धा बरोबर आहे. संकेत भाषेचे व्याकरण नसते, चुकीचं आहे.
संकेत भाषेचे व्याकरण असते. जसं की इंडियन साइन लँग्वेज वेगळी आहे, अमेरिकन साइन लँग्वेज जी आहे ती वेगळी आहे. मग तिकडचं व्याकरण वेगळं, इकडचं व्याकरण वेगळं. क्लिअर आहे? मग संकेत भाषेचं व्याकरण नसतं. हे जे विधान आहे ना, हे विधान चुकीचं आहे. संकेत भाषेला सुद्धा काय असतं, व्याकरण असतं, हे लक्षात घ्यायचंय. क्लिअर आहे का? ओके. त्रिभाषा धोरणाच्या संदर्भात पुढीलपैकी कोणते विधान योग्य आहे? आता त्रिभाषा धोरण आधी समजून घ्यायचंय. त्रिभाषा धोरणामध्ये पहिली जी भाषा असते ही काय असणार आहे? एकतर आपली मातृभाषा किंवा मग घरची भाषा, मातृभाषा, घरची भाषा किंवा ज्या प्रदेशामध्ये ज्या भागात आपण राहतोय तिथली भाषा, म्हणजेच काय, प्रादेशिक भाषा. प्रादेशिक भाषा. ओके. सो त्रिभाषा धोरणातील पहिली भाषा कोणती असते? एकतर आपली मातृभाषा, घरची भाषा किंवा मग प्रादेशिक भाषा ही पहिली भाषा म्हणून त्रिभाषा धोरणामध्ये असते. मग दुसरी भाषा काय असणार आहे? एकतर हिंदी किंवा इंग्रजी. द्वितीय भाषा म्हणून आपलं त्रिभाषा धोरणामध्ये द्वितीय भाषा म्हणून कशाचा उल्लेख केलेला आहे? एकतर हिंदी भाषा किंवा इंग्रजी भाषा तुम्ही सेकंड लँग्वेज म्हणून सिलेक्ट करू शकता. आणि तिसरी भाषा म्हणजेच काय, इतर भारतीय भाषा. इतर भारतीय भाषा ह्या तृतीय भाषेमध्ये येतात, तिसऱ्या भाषेमध्ये येतात. क्लिअर आहे? हे काय आपलं त्रिभाषा धोरण आहे. मग त्रिभाषा धोरणाच्या संदर्भात कोणतं विधान योग्य आहे हे विचारलंय. मग बघा, प्रथम भाषा इंग्रजी असेल का? नाही, चुकीचं आहे. तर द्वितीय भाषा सांगितली ना, हिंदी किंवा इंग्रजी. मग मातृभाषा, घरची भाषा, हिंदी ही प्रथम भाषा असणे चुकीचं आहे. इंग्रजी, हिंदी, घरची भाषा, स्थानिक भाषा ही प्रथम भाषा असणे. इंग्रजी प्रथम भाषा आहे का? नाही. प्रथम भाषा काय असणार आहे? तर एकतर मातृभाषा असेल, घरची भाषा असेल किंवा प्रादेशिक भाषा ही काय असते? प्रथम भाषा असते. ओके. उपचारात्मक शिक्षण हे यांना दिले जाते. आता आपल्याला माहितीये उपचारात्मक शिक्षण आणि निदानात्मक शिक्षण मधला फरक. निदानात्मक शिक्षण म्हणजे काय असणार आहे? विद्यार्थ्यांच्या समस्या काय आहेत, विद्यार्थ्यांच्या अडचणी काय आहेत, मग विद्यार्थी कुठे कमी पडतात किंवा त्यांच्यामध्ये ज्या काही त्रुटी असतील हे जाणून घेणं म्हणजे काय असणार आहे? निदानात्मक शिक्षण असणार आहे. बरोबर? आणि उपचारात्मक शिक्षण म्हणजे काय असणार आहे? विद्यार्थ्यांच्या ज्या काही समस्या, ज्या काही प्रॉब्लेम्स आहेत, जे की जाणून घेतलेले आहेत, जे की आपल्याला माहिती आहेत त्याच्यावर उपचार करणं. बरोबर? ते सुधारवण्यासाठी उपचार करणं ह्यालाच काय म्हटलं जातं? उपचारात्मक शिक्षण असं म्हटलं जातं. मग बघा, ज्यांना भाषा शिक्षणात काही विशिष्ट मुद्द्यांवर विशेष गरज असते, मग उपचारात्मक शिक्षण हे फक्त आणि फक्त भाषा शिक्षणाशी संबंधित आहे का? नाही. विशिष्ट विद्यार्थ्यांच्या गरजा लक्षात घेऊन स्वतःचे शिक्षण सुधारून घेणाऱ्या शिक्षकांना नाही. भाषा परीक्षेत मुलांचे गुण वाढावे असे वाटणाऱ्या विद्यार्थ्यांना उपचारात्मक शिक्षण दिलं जातं का? नाही, चुकीचं आहे. मग उपचारात्मक शिक्षण जे आहे हे कुणाला दिलं जातं? उपचारात्मक शिक्षण हे विद्यार्थ्यांना सुद्धा दिलं जातं आणि शिक्षकांना सुद्धा देण्यात येतं. मग या ठिकाणी बघा, आपले अध्ययन आणि अध्यापनाची जी काही प्रक्रिया आहे त्याच्यामध्ये इम्प्रूव्हमेंट व्हावी, त्याच्यामध्ये सुधारणा म्हणजे सुधारून घेण्याची जी इच्छा आहे, इच्छा असणाऱ्या विद्यार्थी आणि शिक्षकांना काय केलं जातं? उपचारात्मक शिक्षण दिलं जातं. क्लिअर आहे? एक शिक्षण पद्धती जिच्यात एक शिक्षक आणि एकाच समूहातील, ओके बघा, एक शिक्षण पद्धती जिच्यामध्ये काय, एक शिक्षक आहे आणि एकाच समूहातील 4 वेगवेगळे विद्यार्थी काय करतात? एकत्र येतात. मग उतार्यातील आशयावर त्यांच्यात काय होतो? संवाद घडतो. यातून एक समान विकास होऊन वाचन आकलन काय होत असते? सुधारते. मग ही जी पद्धत आहे, ही पद्धत कोणती असणार आहे? व्याकरण भाषांतर पद्धती आहे, अन्योन्य अध्यापन पद्धती आहे, संरचनात्मक पद्धती आहे की आदर्श वाचनाची पद्धत आहे? मग ही पद्धत कोणती असणार आहे? अन्योन्य अध्यापन असणार आहे. अन्योन्य अध्यापन. ह्याच्यात काय केलं जातं? जास्तीत जास्त संवादावरती भर दिला जातो. संवादावरती भर देणं. त्याचबरोबर
शिकवत असताना किंवा चर्चा करत असताना किंवा मग प्रश्न विचारणं, बरोबर? त्याचबरोबर सारांश काढणं, स्पष्टीकरण देणं, ह्या सर्व बाबी ह्या रेसिप्रोकल टीचिंग मध्ये इन्व्हॉल्व होतात. एक भाषा शिक्षिका इंग्रजीतून एक कथा सांगते. बघा, भाषा शिक्षिका काय करते, कथा सांगताना इंग्रजी भाषेतून सांगते आणि विद्यार्थ्यांना ती कथा त्यांच्या भाषेत आणि वर्गाच्या भाषेत सांगण्यास लावते. मग या शैक्षणिक उपक्रमाला काय म्हणता येईल? मग या ठिकाणी बघा, कशाचा वापर केला जातोय, म्हणजे शिक्षिका इंग्रजी भाषेतून सांगतेय, बरोबर, कथा, आणि विद्यार्थ्यांना ती त्यांच्या मातृभाषेमध्ये किंवा मग वर्गाच्या भाषेमध्ये कथा सांगण्यास सांगते. मग ह्या भाषेला किंवा हा जो काही उपक्रम आहे, ह्या उपक्रमाला काय म्हटलं जातं? प्रतिभाषिकता, बहुभाषिक धोरण, भाषा शिक्षण, भाषा संपादन. मग या ठिकाणी काय म्हटलं जातं? प्रतिभाषिकता असं म्हटलं जातं. प्रतिभाषिकता ही जी कॉन्सेप्ट आहे, ह्याचा अर्थ काय असतो, तर आपली स्वतःची भाषा, वर्गातली वर्ग भाषा आणि इतर भाषांचा एकत्रितपणे वापर करून या ठिकाणी काय केला जातो? यस, अर्थ निर्माण केला जातो, अर्थ निर्मिती केली जाते. प्रतिभाषिकता. एखादी विशिष्ट माहिती मिळवण्यासाठी विद्यार्थी वर्तमानपत्रातील बातमी वाचतो. हे जे काही वाचन आहे, नेहमी लक्षात ठेवायचं, जर का विशिष्ट माहिती मिळवायची असेल, जसं की तारीख किंवा एखाद्या व्यक्तीचं नाव किंवा एखादी विशिष्ट माहिती जर का मिळवायची असेल, त्यासाठी जे वाचन केलं जातं त्याला काय म्हटलं जातं? न्याहाळणे, म्हणजेच काय म्हटलं जातं? स्कॅन करणं, स्कॅनिंग असं म्हटलं जातं, विशिष्ट माहितीसाठी केलेलं वाचन. ओके, पुढे बघा काय दिलंय, आंतरभाषीय ओळख. काय दिलेलं आहे? आंतरभाषीय ओळख दिलेली आहे. मग आंतरभाषीय ओळख ही जी कॉन्सेप्ट आहे, ह्याचा अर्थ काय असतो बघा, आपली मातृभाषा आणि दुसरी जी कोणती पण आपण भाषा शिकत असू, म्हणजे लक्ष्य भाषा, ह्यांच्यामध्ये काहीतरी साम्य आहे. ह्या साम्य असण्याची जाणीव होणं म्हणजे काय असतं? आंतरभाषीय ओळख असते. मग बघा, विद्यार्थ्याला मूळ भाषा आणि लक्ष्य भाषा यात बरेच साम्य असल्याची काय होते? जाणीव होणे. यालाच काय म्हटलं जातं? आंतरभाषीय ओळख म्हटलं जातं. साम्य नसल्याची जाणीव चुकीचं आहे. मूळ भाषेचं ज्ञान हे दुसरी भाषा शिकण्यात अडथळा आणते असं वाटणं हे सुद्धा चुकीचं आहे. वेगवेगळ्या भाषा शिकण्यासाठी वेगवेगळ्या क्षमता लागतात असे विद्यार्थ्यांचे निरीक्षण असणं चुकीचं आहे. ओके, नेक्स्ट प्रश्न बघा काय आहे. 6व्या इयत्तेची विद्यार्थिनी श्रेया वडिलांची बदली झाल्यामुळे जलंधर येथून मदुराई, म्हणजेच तामिळनाडू मधील मदुराई येथे येते. पंजाब मधून कुठून आली आहे ती? पंजाब मधून तामिळनाडू मध्ये आलेली आहे. तिला तिची मातृभाषा पंजाबी येते आणि शाळेतील दुसरी भाषा म्हणून इंग्रजी येते. आणि ती ज्या ठिकाणी शिफ्ट झाली आहे, त्यांची बदली कुठे झालेली आहे? तामिळनाडू मध्ये झालेली आहे. मग ऑब्विसली तामिळनाडू मध्ये जर का बदली झाली असेल तर